तर तुम्हाला कळलंच असेल थंबनेलवरनं. तर काय झालं, सुरुवात सांगते की हे डोकं कुठनं आलं मला. तर काय झालं, 2 साड्या होत्या आणि तुम्हाला माहिती आहे पावसाळ्यात जास्त अंथरूण लागतं, थंडी वाजते, त्यामुळे छान असं एकदम जाड असं एक गोधडी शिवायचा मला डोक्यात आलं. तर मी म्हटलं माझ्या मैत्रीण पण नाही म्हणता येणार, खाली राहते माझी एक ओळख आहे आमची. त्यांना काय म्हटलं, गोधडीचे शिवायचे किती घेसाल तुम्ही? तर ते म्हटले की 600 रुपये. मी म्हटलं काय, सिंगल गोधडी 600 रुपये? हो म्हटली ती. तर मी म्हटलं ठीक आहे, विचार करून सांगते. घरी आलं माझ्या डोक्यात तेच फिरते, एवढूशा गोधडीचे 600 रुपये, एवढूशा गोधडीचे 600 रुपये, ते डोक्यात फिरते. मी म्हटलं चला आता दिवस काय होतं माझं, एक दुपारची झोप आता बंद झाली आहे माझी, कारण की ऋद्वांश झोपत नाही, मला पण झोपून देत नाही. म्हटलं चला दुपारचा तेवढा 4 तास काहीतरी करता येईल, जे डोकं लावून गोधडी शिवता येईल. तर मी काय केले, साडीवाडी होती, सगळं रेडी होतं आणि मग मस्तपैकी एक गोधडी शिवले. एक नाही 2 शिवले. पहिली ती लालवाली गोधडी आहे ना, ती तुम्हाला दाखवेलच मी व्हिडिओमध्ये, ती 1 वर्ष अगोदरची आहे आणि आता ही शिवली आहे ती. 1 नंबर गोधडी शिवली. 1 वर्ष तुला तरी गोधडी अशी ना तशी आहे, अजून काही हल्ली नाही. मला वाटतं बेस्ट घरातच शिवलेली बरी. आणि ही गोधडी सगळ्यांना आवडली मी शिवलेली. आता असं नका म्हणू की तुम्हाला पहिल्यापासून येते, शपथ मला पहिल्यापासून काही येत नव्हतं. गोधडी बापात मला माहिती नव्हतं गोधडी कशी शिवतात ते. काय डोकं लावू मी शोध काढला आणि शिवली आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा मी कशी शिवली आहे, थोडक्यात दाखवले मी, काय पूर्ण डिटेलमध्ये नाही दाखवलं, पण थोडक्यात तुम्हाला एक आयडिया येईल म्हणून दाखवली आहे. तर व्हिडिओ पूर्ण करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा. बाय बाय नाही, व्हिडिओ बघा. तर आधी मी घरात कपडे शोधले. असं नाही की कपडे भेटत नाही, असतातच. म्हणजे जुनी मॅक्सी होती, ब्लाऊज होते, 2-3 ड्रेस होते. ते मी समान म्हणजे व्यवस्थित फाडून घेतले, सेम आकाराचे. आणि हात वगैरे ना ते मी कापून घेतले, मोठे असेल ते, आणि मॅक्सीचे ठेवले कारण की ते छोटे होते. आणि मग ते मस्तपैकी साडीवर पसरवून घेतले आणि अशी साडी पॅक करून घेतली. तर तुम्ही साडी 2 पण घेऊ शकतात. माझ्याकडे एक साडी होती, मी पहिली गोधडी केली त्यात मी 2 साड्या टाकलेल्या आहे, ह्याच्यात मी एकच साडी टाकली आहे. ती जास्त मस्त वाटतं, ते छान वाटतं आणि धुताना पण त्रास होत नाही. तर मग मस्तपैकी मी आता हे टाकून अशी प्रकारे ही गोधडीचा माप घेतलेला आहे. मला काय जास्त मोठी लागत नाही, मी सिंगल बेडची करते. आणि मग नंतरला सुई दोरा, ही एवढी मोठी लागते सुई, ह्याला गोधडी शिवायची सुई म्हणतात. आणि हा दोरा तर मी हाताने शिवणार आहे आणि मी काय पहिल्यांदा शिवते. ह्याच्या आधी मी गोधडी बनवलेली, ती पहिल्यांदा होती, सर्वात पहिली. म्हणजे मी अशी सहज व्हिडिओ बघितलेली की बाबा अशी गोधडी मशीनवर शिवतात. तर मी म्हटलं चला आपण घरात ट्राय करू. आता मशीनमध्ये मी गेलती पहिला, तर ती मला म्हटली 600 रुपयाला मी शिवून देणार बाई तुला. तर मी म्हटलं काय सिंगल बेडची 600 रुपयाला नको म्हटलं. मी विचार करून सांगते म्हटलं. घरी आलं मी म्हटलं अरे एवढूसाला काय 600 रुपये बोलते या, मी असा विचार करत बसली. मग नंतरला मी म्हटलं ठीक आहे, आता मी बघते पहिला गोधडी कशी शिवतात. मग मशीनवरची गोधडी बघितली मी आधी आणि मग म्हटलं चला अशीच शिलाई आपण घरी मारून बघू होतं आहे का. तर मग ती जमली मला. तर म्हटलं कशाला आता जायचं, आता मी दुसरी पण गोधडी शिवणार आणि तुमच्यासोबत शेअर करणार की बाबा 600 रुपये घालवण्यापेक्षा 20 रुपये घालवलेले काय वाईट आहे. 10 रुपये 5 रुपयाची सुई, 15 रुपयाचा दोरा, झाले 20 रुपये. आणि साडी तर अशी तशी फाटलेली भेटतेच घरात, आणि ती साडी फेकून देऊ वाटत नाही, कारण की आपण ती माहेरवरून आणलेली साडी असते. बाहेरची साडी कुणालाच फेकू वाटत नाही. मग ती आपल्याजवळ कशी राहावी, तर असा जुगाड करायचा. तर मी केला जुगाड. तर मग मस्तपैकी मी असं शिवून घेतलं. आधी किनारे शिवले, ज्या कारण ते कपडे बाहेर पडू नये म्हणून. आणि मग किनारा शिवून आधी मधला बॉक्स केला, मग बाहेरचा, मग त्याच्या बाहेरचा, मग त्याच्या बाहेरचा, असे मी बॉक्स शिलाई मारले. कारण की जे आतमध्ये आपण कपडे टाकले ना ते बरोबर व्यवस्थित त्या ठिकाणी राहावे, हलू नये, त्याचा गोधडा होऊ नये. म्हणजे असं एकदम चोतं बरोबर ना, एकदम असं ते गोळा बनतो ना आतमध्ये कपड्यांचा, तसा बनवू नये. त्यामुळे मी सगळी शिलाई मारली आणि ती व्यवस्थित या साडीला अटॅच राहावी म्हणून मी अशी चौकोनी शिलाई मारली. आणि मी शिलाई काय छोट्या मारल्या नाही, मोठ्याच मारल्या, कारण की मला काय कोणाला बाहेर विकायची वगैरे नाही, घरात वापरायचे. आणि छोटी आहे ना छान वाटत नाही, मोठी डिझाईन दिसून येते आणि मग छान वाटते ती.
त्यामुळे झालं. या कुत्र्याला पण आत्ताच भोकायचं असतं का. मी जेव्हा व्हॉईस करायला बसले की कुत्रे भोगतात, म्हणून मी नंतरला व्हॉईस करायचा विचार करते. तरी असंच जाऊ द्या, आता त्यांना इग्नोर करा, काय करणार. तर मग असं मी शिवून घेते. असे बॉक्स शिवले ना की ते व्यवस्थित राहतात. आणि जर आपण वॉशिंग मशीनमध्ये धुवायला टाकली किंवा हाताने धुतलात तरी ती तशीच राहणार. अजिबात आतमधले कपडे हलत नाही. आता तुम्हाला लोक म्हणाल हा मशीनमधले कपडे असे असतात तसं. आता मी ट्राय केलेलं आहे, असं नाही की माझी हे आहे. मी पहिली गोधडी शिवली ना त्याला पण तशीच आहे. ती पण तुम्हाला मी पुढे दाखवते मी कशी शिवलेली आणि कशीच आहे. त्याला पण 1 वर्ष झाली आहे. आणि ही जर तुम्ही थांबून केलात ना तर तुम्हाला कमसे कम 2 दिवस लागेल, कमसे कम 2 ते 3 दिवस लागेल. मी तर ही बघा 4.5 तासात शिवली गोधडी. फक्त मन बोलतात ना, मन डायवर्ट करायचं नाही, एक ठिकाणी ठेवायचं मन, म्हणजे बरोबर शिवली जाते. तर मी 4 तासात ही गोधडी शिवली आणि अगदी मला जशी पाहिजे तशी शिवली आहे. आता झालं, आता टेन्शन नाही बाबा. पाहुणे येऊ या कुणी येऊ, माणसं मस्तपैकी झोपेल अशा गोधड्या पण झाल्या आहे माझ्याकडे. अजून 2 साड्या आहेत, त्याच्या पण मी शिवून घेणार आहे. तर आपल्याला काय वाटतं की कुठलीही गोष्ट करणं सोपं असतं, ते सोपं नसतं. त्याच्या मागची मेहनत फक्त आपल्यालाच माहिती असतं. जसं की एक क्रिएटर आहे, त्यांना माहिती आहे की बाबा तुम्हाला कसे व्हिडिओ करायचे, कुठे ठेवून व्हिडिओ करायची, ही त्यांची मेहनत आहे. शिलाईवाल्यांना शिलाईची मेहनत माहिती आहे. तर मला पण माहिती आहे अवघड नसतं. मी त्यांना नावं ठेवत नाही आहे. 600 रुपये खरंच लागतात असेल पण मे बी, पण आपण पण एक सामान्य वर्गी माणसं आहात. आपल्याला पण असं वाटतं की घरात वाया टाईम घालवण्यापेक्षा हा थोडासा टाईम ह्याच्यात घालवावा. आणि हे काही वाईट नाही, शिकण्यासारखीच गोष्ट आहे की बाबा आपल्या. आता मला माहिती आहे, मी मुंबईला राहते. मुंबईला असे सगळे शिवणारे प्रकारच नव्हते. माझी मम्मी कुठनं तरी शिवून आणायची आणि ती आम्ही वापरायचो. पण तेव्हा डोक्यात ना आलं की शिवलेल्या गोधडी, असं वाटतं की मम्मीने विकत घेतली आहे. मग नंतरला बहिणीकडनं कळलं की या गोधडी शिवल्या जातात. मग म्हटलं कशा शिवल्या जातात हे जर आपण शोध करू. आणि माझी तुम्हाला सांगते पहिल्यापासून सवय, म्हणजे घरच्यांना पण विचारलात ना तुम्ही तरी तुम्हाला सांगेल, मी काही बनवायची ना, म्हणजे मला दिसलं ना पुढे ते मी बनवल्याशिवाय राहायचीच नाही. मग टाकाऊपासून टिकाऊ असू किंवा कुठली रेसिपी असू की कुठला कपडे असो. म्हणजे मी लहान होती ना तर डॉलला पण फ्रॉक मी शिवायची. म्हणजे इतकं वेळ आहे की बाबा बघितलं की करायचं, असं नाही की बाबा येतच नाही मग करायचंच नाही. माणसाचं मन असं असतं ना, केलंच पाहिजे. आणि मला या सगळ्याची खूप आवड आहे. मी खूप सारे टिकाऊ पण केले ते घरी आहे, म्हणजे माहेरी असताना मी करायचे टाकाऊपासून टिकाऊ. जसं की बांगडी असते ना त्याचं मी शोपीस वॉल हँगिंग केलता. परत कागदच्या ह्याचे मी खूप काय बनवलेले आहे. परत ड्रॉइंग मला खूप छान येते. पण आता कसं झालं माहिती आहे काय, ऋतुवांच्या मागे पडून स्वतःची ही जे होतं ना आर्ट ती विसरून गेली आहे. कारण की ऋतुवंशमध्ये आणि घरच्यांमध्येच पूर्ण वेळ निघून जातो. मग स्वतःचं काय होतं ते विसरून गेले. नाही तर मी आधी मी रोज ड्रॉइंग करायला बसायची. मला मम्मी ओरडायची अगं उठ अभ्यास कर. पण मला ड्रॉइंग आणि आर्ट करायला खूप आवडायचं. पण आता मी हळूहळू ते विसरत गेले. पण एवढं मात्र खरं आहे की मी अजून पण कुठे ना कुठे त्याच्यात गुंतलेली आहे. कधी ना कधी मला त्याची आठवण येते आणि मी काढते पण. तर तुम्हाला मी कधी ड्रॉइंग करायला बसले ना की तुम्हाला नक्की दाखवेल मी ड्रॉइंग केलेली. आता तर सध्या करत नाही, पण मी नक्की व्हिडिओ तरी करणार ड्रॉइंग करून. तर बघा ही अशी मस्त गोधडी शिवलेली आहे. आता आपण पांघरायला मोकळे. तर आता ही धुतलेली वगैरे साडी होती, कपडे वगैरे धुतलेले होते, मग त्याची शिवली. आता काय धुवायची गरज नाही आहे. आणि मग मस्तपैकी ही गोधडी तयार. आता ही ऋतुवंश म्हटलं ही गोधडी मला हवी आहे, कारण की तो शिवतपर्यंत तिथे थांबलेला. आणि मस्तपैकी सॉफ्ट झाली आहे आणि ही चांगली ऊब देते. आता कसं पाऊस पडतो आहे, थंडी वाजते. पुण्यामध्ये राहणाऱ्या लोकांना माहिती आहे किती थंडी आहे पुण्यामध्ये. तर ही आता आपल्याला साडीची गोधडी ही ऊब देते आपल्याला. आणि ही आहे पहिली गोधडी जी की शिकण्यासाठी मी शिवलेली. तर ही बघा, ही पण किती जाड आणि अशी, म्हणजे ही 2 साड्यांची आहे आणि थोडेसे कपडे आहे, पण तरी ती पण जाड आहे. आणि ह्याला कंप्लीट काल 1 वर्ष झालं आहे या गोधडीला शिवून मी. आणि बरोबर बघा अजून त्याला काहीतरी झालं आहे का. आणि ती पण मस्त जाड आहे, छान ऊब देते. फक्त एवढंच की तिला चटाईच्या वरती टाकलं ना की ती गार लागत नाही, आणि नुसती टाकली तर जरा गार लागते. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. चला भेटू पुढच्या व्हिडिओत.